श्री विभीषण काशीनाथ गायकवाड, मीनाक्षीताई शेटे, यानंतर लागलीच मी या बीड जिल्ह्याचे दबंग खासदार मान्य श्री बजरंग बाप्पा सोनवणे यांना विनंती करतो त्यांनी लागलीच आपण मार्गदर्शन करावं. धारूर नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग क्रमांक 4 मध्ये कॉर्नर बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अर्जुन काशीनाथराव गायकवाड उर्फ बाप्पा, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिलांच्या आपल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय भागवंताई, या पक्षाचे तालुकाध्यक्ष आदरणीय लगड साहेब, शहराचे अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व प्रभागातील उमेदवार आणि या प्रभागातील बहादर अशा सर्व आमच्या माता भगिनी आणि एवढी तरुणाई, धारूर शहरामधून आलेले सर्व, या प्रभागातील सर्व, शेजारी असणारा प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 5, या सर्व जनतेचे मी मनपूर्वक आभार मानणार. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सर्व मीडियाचे लोक, मी पहिल्यांदा धारूर शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्य ज्या प्रभागाला दिलं त्या 2 प्रभागामध्ये आपला प्रभाग आहे, आपली गल्ली आहे. त्यामुळे या सर्वांचे मी मनपूर्वक जाहीर आभार मानणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रेम तुम्ही दिलं, इथून मागच्या काळात असं प्रेम कुणालाही मिळालं नसेल, एवढं प्रेम तुम्ही मला दिलं. त्यामुळे तुमचा मला रास्त अभिमान आहे. आपण सर्वजण ताकदीनं माझ्यासोबत उभा राहिला आणि त्याचीच पुनरावृत्ती तुम्ही विधानसभेला केली. त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त पुनरावृत्ती करायची मनात खून गाठ बांधण्याचा तुम्ही निश्चय केलाय असं मला दिसतंय. एवढी समोरच्याची जाहीर सभा सुद्धा झाली नाही. एवढे लोक इथं उभा राहतात. मलाही वाटलं नव्हतं की खरोच बाप्पा एवढी हवा कुठेही जिथं जावा तिथं फक्त तुतारी वाजवणारा माणूसच दिसावा. कुणाचं यश आहे? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या पक्षाची स्थापना करून तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्वांच्या आवडीचा उमेदवार दिला अर्जुन बाप्पा ही नगराध्यक्षासाठी, सर्व प्रभागामध्ये दिलेले आपले सर्व उमेदवार, यांच्या सर्वांच्या कर्तृत्वामुळे आणि तुम्हाला जे नेतृत्व मिळणार आहे या नेतृत्वाची तुम्हाला सर्वांना काळजी घेण्याचं एक काम करायचंय. म्हणून तुम्ही सर्वजण आला. आज बघा आपल्याला 9:30 वाजता जवळपास सर्व आमच्या भगिनी इथं आहेत. यांना सर्वांना आणखी स्वयंपाक करायचा असेल, 7 वाजल्यापासून तुम्ही आहात. तुमची पण काळजी केली पाहिजे त्या भावांना खाण्यासाठी. पण आज उलट करू एकदा. आम्ही काय करून देणार स्वयंपाक असं नाही वाटत, पण तुमचं सर्वांचं कौतुक करायचंय, आभारी मानायचे म्हणून मी आलेलो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा तुमच्या सर्वांच्या मनात होतं की खासदार मीच होणार, उमेदवार मीच आहे आणि हीच जिज्ञासा तुम्हाला आताही तुमच्या मनात दिसते. तुमच्या चेहऱ्यावर सर्वांचा आनंद दिसतोय. त्याच्यामुळं तुमच्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. लोकसभेच्या वेळेस मी लोकसभेचा उमेदवार आहे आणि निवडून आल्यानंतर सुद्धा मीच खासदार होणार. आताही तुम्हाला वाटतंय का नाही मीच खासदार आहे? तुम्ही सर्वजण खासदार आहेत असं वाटतंय का नाही? मी दिसतोय का खासदारासारखं तुम्हाला? मागचा 15-20 वर्षाचा खासदार तुम्हाला कधी बघायला मिळाला? बरं, एवढ्या जवळ माझ्या खात्यावर वडतेत, पुरी धरतेत, वडतेत. पायाला खासदाराचं अंतर किती होतं जरा बघा. येणार आहे जणू शहरात आल्यावर बघा पुन्हा. हे आताचा खासदार तुम्हाला, आपल्याला काय हो, खासदार झालो काय झालो काय, तुमच्यातला एक मुलगा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवायचं काम तुम्ही केलं आणि त्याच्यासाठी आशीर्वाद तुम्ही दिला. याचाच एक शिदोरी म्हणून माझी इज्जत तुम्हाला सर्वांना देशाच्या सभागृहात जशी तुम्ही वाढवली तशी या जिल्ह्यामध्ये वाढवण्याचं काम तुम्हाला सर्वांनाच करायचंय. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्याला या पक्षाचा नगराध्यक्ष बीडून मला आदरणीय पवार साहेबांच्या सोबत घेऊन जायचा, याच्यासाठी आशीर्वाद मागायला मिळाले. त्याच्यामुळे तुमची सर्वांची ताकद आणि विशेष या गल्लीची ताकद
काय आहे ही शहराच्या सर्वांच्या मतदारसंघातून येणारी लीड आणि तुमची सर्वांची जबाबदारी काय आहे तर तुम्ही या गल्लीचा नगराध्यक्ष या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार आहे. त्याच्यामुळे तुमची सर्वांची जबाबदारी आहे. या नगराध्यक्षाला आपल्याला सर्वाधिक मतानं निवडून तर आणायचं आहे. पण तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये साथ दिली त्याच पद्धतीनं सर्वांनी आमच्या भगिनींना सुद्धा विनंती करायची. एकदा 4 दिवस फक्त 4 दिवस राहिलेत. आता या 4 दिवसामध्ये आपल्या या शहराच्या कान्याकोपऱ्यामध्ये जिथं जिथं पुढे तुम्हाला जाता येईल तिथं तुम्ही जा आणि आपल्या सर्व उमेदवारासाठी मतं मागा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण आपल्याला आपला नगराध्यक्ष आपला या खुर्चीवर बसवायचा आहे. आपले नगरसेवक आपल्याला त्या खुर्चीवर बसवायचे आहेत. आपल्याला मागच्या काळामध्ये काय झालं आणि आज काय करायचंय याचा सर्वांचा लेखाजोखा. कारण पुढच्या पार्ट्या बोलतायत की आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे. परवा एक नेते इथं येऊन गेल्या आणि त्यांनी सांगितलं की गेले कित्येक वर्ष झालं ही नगरपंचायत माझ्या ताब्यात आहे नगर परिषद माझ्या ताब्यात आहे. ठीक आहे. या धारूरकरांच्या स्वाभिमानानं तुमच्या ताब्यात नगर परिषद दिली पण तुम्ही त्यांचा सन्मान केला का? ज्या लोकांनी आपल्याला मतं देऊन आपल्या ताब्यात जर नगर परिषद दिली तर त्याचा सन्मान करणं सुद्धा नेत्याचं काम आहे आणि त्या नेत्यानं केलं नाही. बघा तुम्ही मला स्वाभिमानानं निवडून दिलं. तुमचा सर्वांचा सन्मान करण्यासाठी मी इथं येतोय इथं तुम्हाला भेटतोय का भेटतच नाही. प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगळ्या वेगळ्या विषयात मी घेऊन इथे येतोय. तुमचे सर्वांचे प्रश्न केंद्राच्या सभागृहात मांडतोय. ही खासदाराचं जे काम आहे ते लोकांना दाखवतोय. खासदारानं काय केलं पाहिजे त्याच पद्धतीने या नगराध्यक्षानं काय केलं पाहिजे हे काम सुद्धा नगराध्यक्षानं दाखवलं का? मागच्या काळामध्ये या नेत्यांनी माझ्या ताब्यात नगर परिषद आहे म्हणणाऱ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही कमीत कमी 15 वर्षात 15 लाखाचा तरी निधी या नगर परिषदला दिला का याचं उत्तर द्या. याचं उत्तर काय? बरं जाऊ द्यात मागचं सोडून देऊ आपण. मागच्या 5 वर्षात तुम्ही होतात पुन्हा 5 वर्षात दुसरा तुमचा भाऊ होता. आता ती कुणाबरोबर आहे ती मला नाही सांगता येत. त्याच्यावर मला नाही बोलायचं. पण आता एवढं सगळं तुमचंच घरानं बीड जिल्ह्यावर राजकारण करताय आणि तुम्ही इथं येऊन सांगताय की नगर परिषद माझ्या ताब्यात आहे. तर या नगर परिषदसाठी तुम्ही 1 वर्ष झालं मागच्या मिनिस्टर झालात मंत्री झालात महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात. किती पैशाचा निधी दिला? गावाला दिला काही? जर एकानं येऊन सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यानं की आमच्या ताईने इथे 10 रुपये दिलेत तर तुम्ही म्हणाल ती पेनल्टी देईन. प्रशासक आहे. प्रशासक म्हणजे आमदाराचा कारभार आला म्हणजे ज्याचं सरकार आहे त्याचा. आता सरकार बी त्यांचं आमदारही त्यांचा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. या सर्व गोष्टी करताना ह्यांनी काही केलं नाही. आता आमदार महोदय मागच्या 5 वर्ष बी झाला आहेत आताही आहेत. मग यांनी मागचं सोडून देऊ आपण हो. या वर्षातलंच बोलू. आता या वर्षामध्ये सुद्धा तुम्ही या गावासाठी काय दिलं हे सांगा ना. कशाला म्हणता खासदार काय करणार आहे? अरे खासदार काय करणार आहे? हा पहा जयदर तर हा पहा सूर्य असं काम करणार आहे. मी खोटं नाही बोलणार. या धारूर शहरासाठी खासदार काय करणार आहे हे जर तुम्ही विचारित असाल तर पहिलं खासदाराने 1 वर्षामध्ये काय केलं हे बघा. धारूरचा घाट जी घाट की एवढा प्रत्येक महिन्याला एक ऍक्सिडेंट 2 दिवसाला एखादा ऍक्सिडेंट होतोय. त्या ऍक्सिडेंट मध्ये कुणाचा हात मोडतोय कुणाचा पाय मोडतोय कुणी जीवारशी जातोय. हा घाट तुम्ही आमदार तुमचं गल्ली टू दिल्ली सरकार खासदार तुम्ही 15 वर्ष तुमची भगिनी तर त्यांनी काय केलं का नाही केलं घाट माझा? ह्या घाट कापण्यासाठी आणि घाट तुम्हाला एकदम सरळ रेषेत जाण्यासाठी 121 करोड रुपये मी मंजूर करून आणले. ही खासदाराचं काम आहे. तुम्ही म्हणतात की त्यांचं काय होणार विरोधी पक्ष? अरे या नगर परिषद मध्ये सुद्धा केंद्राचा निधी जवळपास 60-70% केंद्राचा निधी असतो आणि त्या केंद्राचा सरकारमध्ये जरी नसलो तरी केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी या बीड जिल्ह्यात काम करत असताना केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनेत पैसे द्यायचं काम प्रामाणिकतेने नगरपंचायतच्या बाबतीत करणार आहे. एवढंच नाही तर ही नगर परिषद आमची केजला नगरपंचायत आहे. खासदार झाल्याच्या नंतर 26 करोड रुपयाचा निधी मी त्या केज नगरीमध्ये आणला. तोच निधी इथं जर आपल्या बॉडी असती तर आणला असता. बॉडीच नाही. त्याच्यामुळे एवढंच नाही तरी आमच्या आमदार साहेबाला सुद्धा सांगतो की धारूरच्या नगर परिषदेला सुद्धा मी 5 करोड रुपये आणले. मग एवढा निधी खासदार आणतोय. मग तुम्ही काय आणलं सांगा ना 1 वर्षात? मी 1
वर्षामध्ये तिथं निधी आणला, इथं आणला आणि धागोर नगर परिषदला सुद्धा मी पुढच्या काळामध्ये 200 करोड रुपयाचा निधी तुम्हाला आणून देणार असा शब्द देतो. मी दिलेला शब्द कधीही राजकारणात गप्पा मारत नाही, कधी खोटं बोलत नाही. जे बोलतो ते करतो आणि करून दाखवायची ताकद माझ्यात आहे. त्याच्यामुळे 200 करोड रुपयाचा निधी तुम्हाला विविध कामासाठी देणार असा शब्द देणार आहे. फक्त धारूरकरांना एकच विनंती आहे की नगर परिषद आमच्या ताब्यात द्या, नगराध्यक्ष आमच्या ताब्यात द्या, माझे सर्व नगरसेवक बंधू आमच्या भगिनी यांना निवडून द्या, अशी तुम्हाला विनंती मला करायची. याच्यासाठी मी आलेलो, कारण तुम्ही आम्हाला पदावर बसविल्याशिवाय आम्ही विकास काय करणार. कारण आमच्या ताब्यात बघा असं कधी इतिहासच झाला नाही. मला जर राजकारण कळतंय 85 पासून थोडं 85 पासून आतापर्यंत कधी असं झालं नाही की बॉडीच नाही. तब्बल 4 वर्ष झालं ह्यांना फक्त लोणी चाटायचे हो. का करू देत नाही ती बॉडी? एक टर्मच खाल्ली. अख्खी 4 वर्ष झालं प्रशासकीय कारभार चाललाय. प्रशासकाचा कारभार कोण चालवतो? तर आमदार चालवतो, मंत्री चालवतो आणि ह्याचे सगळे ह्यांच्या टक्केवाऱ्या चालू. त्याच्यामुळे ह्यांना इथं काही करायचं नाही, बाकी काही कारण नाही. तुम्ही लय काम केलं म्हणता, खूप काम केलं तुम्ही. आमदार साहेब, गेले कित्येक वर्षापासून ही माझी पाणी पुरवठ्याची योजना या शहरासाठी तुम्ही का होऊ दिली नाही? का झालं नाही? तुम्ही का होऊ दिली नाही? का झालं नाहीचं उत्तर द्यावं लागत. ज्या मंत्री महोदय आल्या त्यांनी सुद्धा उत्तर द्यावं लागत. त्यांनी का उत्तर दिलं नाही? ही पाणी पुरवठ्याची योजना मी या कामासाठी अडवली. द्या ना, टिंब कामासाठी अडवली. काय होता तुमचा स्वार्थ? काय पाहिजे तुम्हाला? काय मिळवायचंय? माझ्या या गोरगरीब जनतेच्या तोंडचं पाणी तुम्ही बाजूला काढताय. तुम्ही हे पाप फेडावं लागणार. आणि या धारूर शहराला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला पाणी पाजलं, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाणी पाजलं आणि आता नगर परिषदच्या निवडणुकीत सुद्धा चांगलं पाणी पाजणार आहेत, तिथं मला खात्री आहे. त्याच्यामुळे काही याची काळजी मी करत नाही. फक्त एकच सांगतो, तुम्ही नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक यांना निवडून द्या. येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्याच्या आत हे पाणी पुरवठ्याचं पाणी धारूरमध्ये आणायसाठी मी काम करणार. का बोलतोय? याला पैसा सुद्धा केंद्र सरकारचा आहे म्हणून बोलतोय. हा पैसा सुद्धा केंद्राचा आहे, हा निधी केंद्राचा आहे. मी राज्यावर इतर खलपाटे मारीत. राज्यात फक्त तुमचं काय? माल. केंद्रात आम्ही फक्त काम करतो, माल बघत नाही. आणि याच्यासाठी काम दाखवताना काम करून देतो, तू गप्पा मारत नाही. तुम्हाला कुणाला सुद्धा एखाद्याला असं वाटलं का खासदार निवडून दिला की उगाच गेलं बाद झालं मतदान? रेल्वे सुद्धा मी किती फास्ट आणली, ती म्हणले आमचंच होतं सगळं. आम्ही कुठं म्हणतो होतं आमचं? तुमचंच होतं, पण पाय गुन्ह्या पट्ट्याचा आहे ना. माझ्या पायाने आली यार. मग त्याच्यामुळे आता सुद्धा नगर परिषद आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर पाणी पुरवठा सुद्धा आपण इथं आणून देऊ असा तुम्हाला शब्द देतो. आज मी गल्लीत फिरताना गल्ली बोळात फिरायलो, बघितलं तर काय रस्ते सुंदर आहेत या. बघा ना, 15 वर्ष तुम्ही ताब्यात ठेवलं, 15 वर्ष रस्ते. त्या कसब्यातून आता आलो, वयस्कर माणसं मला पोरं सांगत होते, आमच्या भगिनी सांगत होते की वयस्कर माणसं सुद्धा बाहेर येत नाहीत रात्री. कुठं खड्ड्यात पडेल याची भीती. किती वाईट परिस्थिती आहे. मग तुम्ही शहराचाही विकास केला, याच्यासाठी तुम्हाला पाहिजे नगर परिषद. नगर परिषद तुम्हाला का पाहिजे याचं उत्तर भारतीय जनता पार्टीला द्यावं लागेल आणि जी आता आमदारांचा पक्ष आहे त्यांना द्यावं लागेल. रात बदल. आमच्या बाप्पाला तुला काय आमदार विचारतंय? ते म्हणले आमदार माझा खासदार. तुला काय खासदार विचारतंय? आमचे आमदार साहेब खासदार विचारत नाही. अरे खासदार त्याचा मित्र आहे. सर ही बी बघवलं नाही काय की? पण मला काही याची वाटत नाही चिंता. माझा आवाज तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत नक्की ऐकायला येईल असं मला वाटतंय. आणि लाईट बी लवकर येईल. MSCBच्या लोकांना बी काय झालं यार, असं करून मी पोलीस यंत्रणेला सांगितलं की माझं संरक्षण करणं सुद्धा तुमची जबाबदारी. बरोबर म्हणाले मला सगळं तुम्ही नका एकटे जाऊ. अरे मी म्हणलं एवढे माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळे बरोबर आहेत. त्यांची लाईट आपण घालू. जसे आपल्या भाषणात जर मनोगतात जर लाईट घ्यायचं घालवायचं पाप करतात, त्याची कायमची लाईट ह्यांना अंधारातच ठेवू. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वजण ज्या ताकदीनं माझ्यासोबत उभे आहात, तुम्ही सर्वजण ज्या ताकदीनं उभे आहात
त्या ताकदीच्या जेव्हावर मला इथे नगर परिषद आपल्या पक्षाच्या ताब्यात आणायची, माझे सर्व नगरसेवक माझ्या ताब्यात म्हणजे पक्षाच्या पद्धतीवर निवडून आणायचे आणि आदरणीय पवार साहेबांकडे दाखवायचंय की ही धारूर शहर आपल्या बरोबर आहे. बीड जिल्ह्याला एकदा परत ताकद दाखवायची संधी मिळतीये. बीड जिल्ह्याने एकदा कुणाला वाटतच नव्हतं, लोकसभेला कुणाला वाटत होतं का मी निवडून येईल, बरेच हे कशाचं निवडून येतोय. काही जणांना मतदान करायचं होतं बघा, काही जणांना खासदारचा दाखा आहे, त्याला जरा पिये आमचा गरीब आहे. ए तुझं काय होत नाही राव, कर चालू. काय हो न द्यायला मी आहे ना, घाबरू नको, काय झालं तर सगळं देतो करून, डबल करून, काय काळजी नको करू. या सर्व गोष्टी करत असताना मला एकच सांगायचं, यांना नगर परिषद का पाहिजे, कशाला पाहिजे नगर परिषद. 15 वर्ष दिली ताब्यात, दिली का नाही भारतीय जनता पार्टीची ताब्यात. मग काय केलं त्यांनी, ही बघा रस्त्याची अवस्था, पाणी पाजलं का. आमच्या त्या धनेगावहून पाणी आम्ही अर्ध तिकडे केजला सांगतोय. खरंच सांगायला करत केजची बघ मागली पाहिजे. आता मी खासदार येऊन मला मानता येणार नाही, आम्ही खासदार नव्हतो त्यावेळेस. जाऊ दे, आम्हाला काय धारूरचा संबंध आहे, म्हणजे माझं संबंध नाही, पण लोक सगळे बोलताना किंवा लोक जी करताना असं असायचं. त्याच्यामुळे आता तुम्हाला पाणी देणं सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि पाणी देण्यासाठी ती योजना आपण करू. धारूर शहरामध्ये आता कबालीचं सांगितलं ना, पेटीआर किती लोकांचे घरकुल मंजूर झाले. हा घरकुलाचा निधी आमचा केंद्राचा आहे आणि या केंद्राच्या निधीवर अधिकार माझा आहे. तुम्ही सर्वांनी मला त्याच्या लायक बनविलं आणि ते निधी वाटायच्या काबिल बनवलं. म्हणून बीड जिल्ह्याचा निधी मागच्या वर्षाचा कम्पेअर करा आणि या वर्षीचा घरकुलाचा निधी काढा. कमीत कमी आपण 160% वाढवलाय. ही काम कोण करतंय, त्या खासदारांना करतंय. मागच्या खासदारांना एकदा समोरासमोर बोलाव, मागचा तुमचा निधी. मागच्या मला बोलताना टीका टिप्पणी नाही करायची. माझं एकच म्हणणं आहे की आमच्या धारूर नगर परिषदसाठी तुम्ही काय केलं याचा लेखोजोखा द्या. आता धारूरच्या या 4 वार्डाचा वेगळा यांनी केलाय, या प्रभागासाठी वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्याचं कारण असं आहे की त्यांनी केलेले कामाचा आढावा आहे, त्यांनी काम केलंय ते दाखवायचं. पण या नगर परिषदसाठी सुद्धा आम्ही हा जाहीरनामा केलाय. हा पक्षाच्या वतीचा जाहीरनामा आहे आणि पक्षामध्ये रातोरात पळणारे उमेदवार नाहीत. आमचे उमेदवार गरीब आहेत. कोई मच्छी है, मच्छी बेचने वाला, कोई कपास बेचता है, कुणी दुकानदारी करत आहे, कुणी व्यापार करताय. गोर गरीब आमचे उमेदवार आहेत, पण सावकारकी करणारा एक बी नाही, दलाली करणारा एक बी नाही. तुम्ही आता बघा उमेदवार, मला किती कमाल वाटते. आता एकदा भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी एकूण एकाच्या विरोधात, विधानसभेला काय झालं, विधानसभेच्या निवडणुकीला हे 4 उमेदवार उभारले आपल्या विरोधात. का उभारले माहिती तुम्हाला, मुस्लिमान सब सुनो क्यों. त्याचं कारण एकच आहे की आपले मत डिव्हिजन करायचे, आपले मत फाकले पाहिजेत आणि याच्यासाठी अपक्षाचं सिंबॉल घेतलं आणि ह्यांना निवडून आणायचं. ही राष्ट्रवादी म्हणून जी आलेत ना, ही पक्ष त्यांचा, ही सुद्धा कशासाठी, ही बी टीम आहे भारतीय जनता पार्टीची. तुम्ही घड्याळाला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं आहे. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, आपण आपला तुतारी वाजवणारा माणूस हीच निशाणी आपली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय चिन्ह नवीन आहे का. विधानसभेला ठोकलंय, लोकसभेला तर पार उघडूच तर बटन ठोकलंय आणि आता त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्यावेळेस तरी भानगड होती. लोकसभेला त्या पिपाणीने आपला घात करीत आणला होता, जिल्ह्यातून 56,000 मतं गेले. त्यावेळेच चिन्ह फेंट, काय नाटक बघा ना सरकारनं काय काय केलं. एवढूस चिन्ह, त्यांचं मत एवढं मोठं, आपलं एवढूस, किती काय काय नाटक केले. नेतीला मान्य होतं ते झालं. आता तर ती पिपाणीच गेली. आता त्याच्यामुळे त्याचा विषय नाही. त्याच्यामुळे आता आपलं कुठून बाद होऊन चुकून कुठं जाणार नाही. आता त्याची सुद्धा आपल्याला सर्वांना खबरदारी घ्यायची गरज राहील नाही. आता एकच खबरदारी घ्यायची की आपलं मतदान झालं पाहिजे आणि आपल्या इथलं जेवढं मतदान आहे, एक मतदान जिथं जिथं आहे तिथून मतदान आलं पाहिजे आणि ते मतदान करून घेतलं पाहिजे. सर्व माझ्या वार्डातले जे उमेदवार आहेत त्यांना मी जिम्मेदारी टाकणार आहे. मी त्याची बैठक आणखी घेणार आहे की मला मतदान सगळे आले पाहिजेत. आपण बाहेरचे मत आणले म्हणूनच खासदार झालो का, उगा सांगत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तिथं गाफील राहू नका. आता ही जाहीर सभेत बोलायचा विषय नाही,
पण जाऊ द्या, काय आपलं उघडच असतंय, एवढं काय चुरलं पण आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच नाही हो. त्यांनी सभा इथं घेतली ना, ह्याच्यात तुम्ही बसला तिथं पुढे, इथं उभेच आहेत ना हजार. तर बघा इकडे जरा मीडियाने दाखवलं पाहिजे किती आहे होते का इथं. इथं सगळे खाली बसते, खुर्च्या किती, माणसं किती, तुमच्याकडे होते किती, तुम्ही कशाला येता इथं. जर माणूसच जमत नसेल तुम्ही नसतो बोलवा, जाऊ द्या म्हणलं असतं, हळू तुमचं वाहन सोडून द्या. आर पण ह्यांना जमाच ना, तरी बी हेच तुम्ही काहीतरी दाखवावं लागत. यांना फक्त नगर परिषद याच्यासाठी पाहिजे, मला ते बोलायचं नाही. माजलगाववाले आणि पेपरवाले चांगलं लिहिले, त्यांना कशासाठी पद पाहिजे, त्याच्यामुळे मी कशाला बोलू. आता माजलगावचं रोज येईल, मग ती बोलायली तिथं तिथं चल जाऊ दे. आता मी कशाला बोल, नगर परिषद कशाला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला पाहिजे, या कशासाठी पाहिजे, तर त्यांना फक्त दाखवायला माझी नगर परिषद. अरे तुमचं खासदार बी होता, माझ्या भगिनी खासदार, माझ्या भगिनी खासदार, माझे बाबा खासदार, सगळे होते. मग त्यावेळेस तुम्ही दाखवायलाच केलं ना, लोकांचा विकास करायला पाहिजे. धारूरच्या शहराचा केंद्राच्या वेळेला योजना तुम्ही तिथे दिल्या पाहिजे. त्या धारूरकरांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत बांधील राहिला. आता मी तुम्हाला, माझी जबाबदारी आहे, माझी जिम्मेदारी आहे, आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. कारण तुम्ही धारूरकरांनी लोकसभेमध्ये सुद्धा मला एवढं मताधिक्य दिलं, विधानसभेला सुद्धा दिलं, आणि आता सुद्धा विधानसभेपेक्षा जास्त मतांना आपल्याला आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे. त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं. या धारूरमध्ये परत जाहीरनाम्यामध्ये जेवढे काही गोष्टी दिल्या, आम्ही त्यांच्यासारखं म्हणणार नाही. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. मी ह्या जाहीरनाम्यात जेवढ्या गोष्टी दिल्या तेवढ्या जिम्मेदारीने शब्द देतो. 1 वर्षाच्या आत चालू करीन आणि 2 वर्षात कम्प्लीट करीन असा खासदार म्हणून शब्द देतो. नाही झालं तर माझ्या कंपनीचा CSR आहे, ही कुणाला माहितच नसेल. ज्यांना कळतं त्यांना CSR मधून पैसे देईल, पण तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, मी तुम्हाला शब्द देतो. आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर टीका करायची ते दाखवा, तुम्ही CSR कुठून देणार. पट्ट्या माझ्या कंपनीचा CSR देईल, पण तुम्हाला कमी पडू देणार. तुम्हाला धारूरसाठी जे काय करता येईल ते करणार. मी एकदा सांगितलं, आता केज माझा नाही, बीड जिल्हा माझा आहे. त्याच्यामुळे धारूर हे माझं शेवटच्या क्षणापर्यंत हे माझं आहे. आणि धारूर मध्ये मला एकदा दाखवायचंय की धारूर शहर कसं चालवायचं असतंय आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा असतंय. त्याच्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे, त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकद एकवटली पाहिजे. आता बाप्पांनी सांगितलं, ती बोलता बोलता लाईट गेली, राहिला विषय. ज्यांच्या पेटी आले घरकुलं द्यायचं काम मी करणार आहे केंद्रातून, आणि त्या PTR द्यायचं काम सुद्धा इथं नगराध्यक्ष करेल. आणि त्याच्यासाठी कलेक्टर कडून फाईल, टाउन प्लॅनिंग, कलेक्टर सुद्धा. असं नाही की कलेक्टर, आज मी कलेक्टरला भेटून आलो एका विषयात, माझं काम होत नाही असं थोडं. काम का होत नाही, नियमाप्रमाणे जे काम आहे ते संविधानिक पदावर देशाच्या सर्वोच्च सभागृहात आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे, माझं काम करावंच लागतंय, नाही तर हक्क बंद होतंय. झालेलं नाही, एक कलेक्टर घातला, एक CO घातला, एक SP घातला, एवढी बी ताकद आहे पदात. माझ्यात नाही, बजरंग सोनवणे जिल्हार आहे, पण तुम्ही खासदार केलं ना, त्याच्यामुळे त्याच्यात ताकद काय ही आमदारला माहित नाही का. खासदाराचा प्रोटोकॉल काय आहे, आमदार साहेब तुम्ही सगळं मानता, तुम्हाला माहित आहे ना. त्याच्यामुळे काय देणार आहे, कशाला असं बोलता, काय देणार आहे छाती ठोकपणे सांगतो की काय दिलंय ते बघा, पुढे काय देणार आहे ते आम्ही सांगतो. त्याच्यामुळे टीका टिप्पणी करताना तुम्ही काय करायचं तेवढं सांगा, खासदार काय देणार आहे म्हणू नका, सांगायचं त्याच्यासाठी बोलायला. तुम्हाला सर्वांना सांगतो, जाऊ दे त्यांना काय बोलायचं ते बोलू देत, त्यांच्यावर काय आपल्याला वेळ घालायची गरज नाही. पण तुमच्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आमच्या पक्षाकडून आपल्या पक्षाकडून आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एक पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता या नात्याने माझी आहे, आणि खासदार म्हणून सुद्धा माझी आहे की मी तुमच्या पूर्ण करेल असं तुम्हाला सर्वांना शब्द देतो. तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे की आजपासून 4 दिवस तुम्ही जागरूक राहा. जागरूक राहून एक मतदान आणा, ती तुमची सर्वांची जबाबदारी आहे. या शहराच्या नजदीक आपला एवढा किल्ला आहे, ज्या किल्ल्याच्या नावावर किल्ले धारूर हे नाव आपलं पडलंय. त्या किल्ल्याचा सुद्धा पुरातन काळामध्ये आपण जो आहे पुरातन विभागाला इथला प्रस्ताव घेऊन जाणार आणि त्याच्यासाठी सुद्धा केंद्रातून निधी आणणार असा शब्द जाहीर सभेत देतोय. घरी नाही, जाहीर सभेत मी दिलेला शब्द कुठलाही नाही. मी आज सुद्धा आपण सगळे बरेच प्रस्ताव काही देवस्थानचे नेलेत, बरेच प्रस्ताव. एकमेव किल्ला आपल्या जिल्ह्यात आहे आणि त्या किल्ल्याचा आपल्याला जर करायचं असेल पुनर्वसन किंवा त्याला जर जीर्णोद्धार करायचा असेल तर त्याला लागणारा निधी केंद्रातूनच आणणार आणि केंद्रातून आणून आम्ही करू असाही शब्द देतो. अरे आपली एवढी मोठी वास्तू ज्या की राजाने आपल्या वंश वारस ज्याच्या अपवाद आहे त्या पूर्वजांनी इथं उभा करून ठेवलेला आहे, त्याचं जतन करणं आपलं काम आहे. ते सुद्धा ह्यांनी केलं नाही. काय विकास केला,
पैसे आणले आणि भिंतच पडली. आज त्याचं कुणी काय घेतलं, कशी पडली, काय कारवाई झाली त्या गुत्तेदारावर झाली काय बघा. आणि मग तुम्ही ताई साहेब, तुम्ही दादा साहेब काय केलं, ज्या गुत्तेदाराची भिंतच पडली कसं तुम्ही कारवाई केली नाही, कसं करता काय काय कुठल्या तोंडावर करता तुम्ही, सगळं अगोदरच करलेलं असेल त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई कशी करता तुम्ही. आम्ही निधी आणू आणि दर्जादार काम करू. बघा नाही कॉन्क्रीटचा रस्ता किती खराब झालाय, किती माणसं मेलेत. त्या घाटाचं काम करताना दर्जादार जर नाही झाला ना तर बजरंग सोनवणे दुसऱ्या दिवशी राजीनामा देईल. मी कुठलाही गुत्तेदार असू द्या त्याच्याकडून काम चांगलं, आम्हाला गुत्तेदाराकडून काम दर्जेदार करून घ्यायचं हो, आम्हाला गुत्तेदाराकडून दुसरं काही घ्यायचं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच बघा, आम्हाला लोकांना न्याय द्यायचा आहे आणि लोकांसाठी काम करायचंय. याच्यासाठी अर्जुन बाप्पा काही दिवस होते ना नगराध्यक्ष, पण आता बाप्पा जनतेतून व्हायचंय, असं होणं वेगळं. आज पहिल्यांदा तुम्ही जनतेतून 10 रोडची जनता तुम्हाला त्याच्यावर बसवणार याच्या शिक्कामोर्तब केलाय आजच. मी आज तुम्हाला डिक्लेअर करून सांगतो की आपला नगराध्यक्ष येणारा पुढच्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर कोण बसणार आहे, तर अर्जुन काशीनाथरावजी गायकवाड नगराध्यक्ष ही आपण 3 तारखेला ऐकू. आणि याची खात्री मला आहे, तुमची सर्वांची खात्री पण मला आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं उभा राहाल. मी तुम्हाला बघा, मी एवढ्या वेळ बोलतोय, सगळे बोलतात, एक टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी किपसॉय साईड आहात तुम्ही, का की तुमचं प्रेम आहे पक्षावर आणि आमच्या सर्व. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण एवढ्या ताकदीनं उभा आहे. सगळ्या जाती धर्माला सुद्धा आम्ही सर्वांना न्याय दिला. ओबीसी घटकामध्ये सुद्धा सर्व ओबीसीला ओरिजिनल जे काही ओबीसी म्हणताय ते ओबीसी म्हणून त्या ओबीसींना आम्ही उमेदवारी दिल्यात. तुम्ही काय, आम्ही असं नाही केलं की कोणी मुस्लिम समाजाला तर दिल्याच, मराठा समाजाला, सर्व समाजाला दिल्या, सर्व समावेशचे उमेदवार आम्ही दिले. आम्ही असं नाही केलं की ओबीसी जागेवर एखादा कोणी उभा केला तो ओपनच्या जागेवर एखादा ओबीसी उभा का, असं नाही केलं आम्ही. कुणाच्या अधिकारावर गदा नाही आली पाहिजे, सर्वांना न्याय दिला पाहिजे, ही पार्टीची भूमिका आहे ती आम्ही घेतली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही काहीही करा पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही भूमिका घ्या आणि त्या भूमिकेतून आम्ही काम करू. त्याच्यामुळे आपण सर्व जाती धर्माचे छोटे छोटे घटक आहेत, यांना सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला ही नगर परिषद जिंकायची आणि या जिंकण्यासाठी तुमची सर्वांची साथीची गरज आहे. मी तुम्हाला एकदा परत सांगतो की आपला नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक प्रत्येक प्रभागात आहेत. तिथं आपल्याला काही बघायचं नाही, काही नाव वाचायचं नाही, फक्त चिन्ह बघायचं. तुतारी वाजवणारा माणूस 3 ठिकाणी बटन दाबायचं, 1 2 3, त्याला बाकी बघायचंच नाही. तुतारी वाजणाऱ्या माणसाचे जेवढे चिन्ह दिसतील, 1 दिसू, असं 2 दिसू, 3 दिसू, 3 दिसणार तुम्हाला. जिथं जिथं तुतारी वाजवणारा माणूस तिथं बटन दाबायचं, बाकी काहीच बघायचं नाही. बटन असं टक वाजलं पाहिजे, नाहीतर थोडं दाबताना जरा गडबड झाली की जरा तसंच राहते. त्याच्यामुळे असं खाटकन दाबायला समोर त्याचे कान उघडले पाहिजेत. त्याच्यामुळे लय डोकं लावायचं नाही. आता ह्याचं 1 नंबरला आहे, त्याचं 2 नंबर, काय नाही. जिथं तुतारी वाजवणारा माणसाचं चिन्ह, जेवढे चिन्ह दिसतील तुम्हाला 3च दिसणार, जेवढे चिन्ह दिसतील तेवढं तुम्ही दाबा. हे सरळ सरळ ठोकताना, कारण काय होतंय, लई गडबड होती, त्याच्यात गडबडीत गडबड होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायचंय. त्याच्यामध्ये येणाऱ्या 2 तारखेला आपलं मतदान आहे आणि 2 तारखेला आपण सर्वजण येणाऱ्या 2 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून 7:30 ते 6:30 असेल जे सकाळ आपला मतदानाचा टाइम आहे. या काळामध्ये सर्वांनी जागरूक राहायचंय, सर्वांनी ताकदीनं मतदान बूथवर पण राहायचंय. सर्व पोलिंग एजंट चांगले राहतील आणि सर्वांना एकच विनंती करणार आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगल्या पद्धतीनं बूथवर आणि वारडात राहायचे माणसं काढायला ही सगळ्याची जिम्मेदारी आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हात समोरचं बटन दाबून भरघोसच्या अशा मताने नगराध्यक्ष आणि नगरसेवकाला निवडून द्यायचंय अशी ही कळकळीची विनंती करतो आणि तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट शादाब शेख.